नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सोमया स्कूल नंबर 6 इयत्ता 9वी विषय विज्ञान पाठ क्रमांक 6 पेशी। आपण याच्यात भाग नंबर 2 पाहायचे आपल्याला। याच्यात आपल्याला प्राणीपेशीविषयी माहिती मिळवायची आहे। आपण पार्ट 1 मध्ये पहिल्या पार्टमध्ये आपण वनस्पती पेशी आणि त्याच्या प्रस्थानाविषयी आपण माहिती मिळवली होती। तर आपल्याला इथं प्राणीपेशीविषयी आपल्याला माहिती मिळवायची आहे। तर आजच्या या टॉपिक्समध्ये तर आपल्याला या ठिकाणी प्राणीपेशीविषयी माहिती मिळवायची आहे। प्राणीपेशी त्याला इंग्लिशमध्ये ॲनिमल टिश्यू असे म्हणतात। ज्यावेळेस आपण श्वास घेत असतो आणि आपल्या छातीच्या गतीला अनुभवू शकतो। ज्यावेळेस आपण श्वास घेत असतो त्यावेळेस आपल्या शरीराचे जी छाती असते ते फुलून जात असते। मग हे कशा प्रकारे गती करत असते यासाठीचे आपल्याला जवळचे काही विशेष कोश आलेले असतात, ज्याला आपण पेशीय कोश असे म्हणतो। या कोशांच्या आकुंचन आणि प्रसरणाने या अंगांना गती प्राप्त होत असते। त्याचप्रमाणे ही जी खाली आकृती दिलेली आहे, जठराची आकृती दिलेली आहे याच्यात हे जठरचं दिसतंय तुम्हाला या ठिकाणी। जठरचा हा जो भाग या ठिकाणी दिलेला, तर त्याच्या या खालच्या भागामध्ये हे जो स्नायूचा भाग आलेला असतो त्याच्यामध्ये रसांकुरांचा भाग म्हणजे या प्रकारे पाहायला मिळतो। आणि याच्यात जो स्नायूचा खालचा जो भाग असतो त्या ठिकाणी या स्नायुतंत असलेल्या म्हणजे अरेखित स्नायुतंतांच्या पेशीचा भाग पाहायला मिळतो ह्या प्रकारचा। त्याचप्रमाणे हे त्यांचे एक छोटेसे केंद्र असते आणि पूर्ण एक पेशी। तर या एक कोशाच्या विस्तृतपणे या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे। याच्यात एक कोश केंद्र असतो, त्याचप्रमाणे याच्यात सरळ स्नायुतंताच्या मध्ये असलेला भाग असतो आणि हे कोश दिलेला असतो। हा एक तर टोकाने आणि अंतिम भागापर्यंत या ठिकाणी आणि या ठिकाणी पूर्ण असं जुळलेला भाग पाहायला मिळत असतो। त्याचप्रमाणे आपल्याला याच्यात म्हणता येऊ शकते की श्वासाच्या क्रियेदरम्यान आपण काय घेत असतो, ऑक्सिजन घेतो। काय करतो, ऑक्सिजन घेतो। हा ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये कुठे जात असतो, ऑक्सिजनच्या फुफ्फुसात अवशोषित होतो, तसेच रक्ताद्वारे सर्वच कोशांपर्यंत पोहोचत असतो। म्हणजे ज्यावेळेस आपण कोशांना ऑक्सिजन घेत असतो, आपण जर ऑक्सिजन घेतला तर तो ऑक्सिजन जो असतो हृदयाच्या पंपिंगद्वारे किंवा श्वासोच्छ्वास क्रियेदरम्यान तो ऑक्सिजन रक्तामध्ये मिसळतो आणि आपल्या प्रत्येक कोशांना रक्ताची आवश्यकता असते जीवनासाठी। त्याचप्रमाणे त्या रक्तामध्ये असलेला ऑक्सिजनच्या भाग म्हणजे तिथं ते त्याचा उपयोग करत असतात। मग यापूर्वी आपण अभ्यास जो केला होता पाठामध्ये की कणाभ सूत्राचे जे कार्य आपण पाहिलं असेल, त्याच्या समाधानासाठी एक संकेत देत असतात आपल्याला की रक्त जे असतं आपल्याबरोबर विभिन्न पदार्थांना शरीराच्या एका स्थानापासून दुसऱ्या स्थानापर्यंत घेऊन जात असतात। जसे की आपण आहार आणि ऑक्सिजनला सर्वच कोशांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करत असते। आपण जो आहार घेत असतो तो आहार मध्ये आपल्या शरीरात जात असतो आणि गेले असतात तर लहान आतड्यामधून तो ज्यावेळेस पसार होत असेल त्यावेळेस त्याच्यातलं रक्तामध्ये जो असलेला भाग असतो तिथं तो रक्तात मिसळतो। ज्यानं विटामिन्स असेल, तसेच काही खनिज तत्व वगैरे असतील, जीवनसत्व वगैरे असतील ते रक्तात आणि ऑक्सिजन हे सगळं कशात रक्तात मिसळतात आणि ते रक्त पूर्ण कोशांपर्यंत पोहोचत असते आणि ऑक्सिजन बी त्याच्यामध्ये पाहायला मिळत असतो। तर ते शरीरातील सर्वच भागातून टाकाऊ पदार्थ एकत्र करून यकृत तसेच मूत्रपिंडापासून द्वारा उत्सर्जन करत असतात। म्हणजे आपण जसे टॉयलेटसारखे म्हणजे उत्सर्जन म्हणजे आपल्या शरीरामध्ये हा जो रिकामाचा कचरा जो जमा झालेला असतो तो एक तर मूत्राद्वारे किंवा उत्सर्जनाद्वारे तो बाहेर निघत असतो। रक्त आणि स्नायू हे दोघं आपल्या शरीराचे पायावास मिळणारे एक पेशींची उदाहरणे आहेत। म्हणजे रक्तपेशींचा भाग ज्याला लाल रक्तकण किंवा रक्तकणांमध्ये बी दोन प्रकारे रक्तामध्ये, एक सफेद रक्त म्हणजे ज्याचे पेशी असतात त्याला WBC म्हणजे व्हाईट ब्लड सेल असे आपण म्हणत असतो आणि लाल रक्तपेशींच्या ज्या भागाला असतो त्याला रेड ब्लड सेल असे आपण म्हणत असतो आणि स्नायूसोबत असतो। त्याचप्रमाणे त्यांच्या कार्याच्या आधारे आपण विभिन्न प्रकारची प्राणीपेशी विषयी याचा विचार करू शकतो। आदिच्छद पेशी संयोजक पेशी आहे। म्हणजे आदिच्छद ही एक संयोजक पेशी आहे। परीक्षेमध्ये ही एका मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं, रिकाम्या जागाला म्हणा किंवा एका वाक्याच्या उत्तरामध्ये किंवा मला ओळखामध्ये
अशा प्रकारचा एक वैकल्पिक प्रश्नामध्ये याचा विचारला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे स्नायुपेशी आणि चेतापेशी हे रक्तसंयोजक पेशीचे प्रकार आहेत. पहा आता याच्यात अधिच्छद पेशी संयोजकचा भाग, परंतु रक्तसंयोजक पेशीचा भाग याच्यामध्ये चेतापेशी आणि स्नायुपेशी हे दोघे असतात. आणि स्नायुपेशी हे स्नायुपेशींची रचना करतात. चेतापेशी जी आपल्या संपूर्ण शरीरामध्ये पसरलेली असते, याच्याविषयी पुढे येणारच आहे. ती आकृतीवर तुम्हाला समजेल त्याची रचना कशी असते. हे आपल्या शरीरामध्ये जी सगळे आपल्याला माहिती आहे की प्रत्येक भागाकडे स्नायूचा भाग आहे. त्याचप्रमाणे चेताचा भाग आपल्या शरीराच्या आत प्रत्येक मेंदूपासून तर तळपायापर्यंत प्रत्येक बोटांपर्यंत प्रत्येक ठिकाणी चेतांचा भाग पसरलेला असतो. आणि ही चेतापेशी जी असते आपल्या शरीरामध्ये सर्वात मोठी आढळणारी पेशी आहे. त्यानंतरचा भाग पहिला आपण पाहू आपण अधिच्छद पेशी, ज्याला एपिथेलियल टिश्यू असे म्हणतात. प्राण्यांच्या शरीराला झाकणारी आणि बाह्य आवरणाच्या स्वरूपात रक्षण करणारी पेशी म्हणजेच काय असेल, अधिच्छद पेशी. ही अधिच्छद पेशी शरीराच्या आतील वेगवेगळ्या अंगांना आणि पोकळी यातून झाकून टाकत असते. ते विभिन्न प्रकारच्या शारीरिक तंत्रांना एकमेकापासून वेगळे करण्यासाठी अवरोध निर्माण करते. त्वचा, तोंड, तसेच अन्ननाळीचा भाग असेल किंवा रक्तवाहिनीचा स्तर असेल किंवा फुफ्फुसाचा किंवा वायुकोष्ठाचा भाग असेल किंवा मूत्रपिंड नलिका असेल, या सर्वच भाग जे असतात या अधिच्छद पेशींनीच बनलेले असतात. पहा परीक्षेमध्ये या ठिकाणाहून आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की अधिच्छद पेशी आपल्या शरीरात कोणत्या भागामध्ये आढळते, ते तुम्ही लक्षात राहू द्यायचं. इथून मी प्रश्न विचारला जात असतो. त्याचप्रमाणे अधिच्छद पेशींचे एक जे कोश असतात ते एकमेकांसोबत योग्य प्रमाणामध्ये जोडले जाऊन अधिच्छद आच्छादित आवरणाचे निर्माण करतात. या आवरणामध्ये सिमेंट द्रव्य खूपच कमी प्रमाणात आणि मोठ्या प्रमाणामध्ये आंतरपेशीय अवकाशाचा अभाव असतो. यावरून असे स्पष्ट होते की जे पदार्थ शरीरात प्रवेश करतात किंवा बाहेर निघतात ते अधिच्छद पेशी कोणत्याही स्तरातून निश्चित पसार होतात. आणि विभिन्न प्रकारच्या अधिच्छद पेशींमधील पारगम्यता शरीर तसेच बाह्य आवरण शरीराच्या विभिन्न अंगांमध्ये पदार्थाचे आदानप्रदान करण्यात महत्त्वाची ती भूमिका निभावत असतात. सामान्यतः सर्वच अधिच्छद पेशींच्या एक बाह्य रेषामय आधार देणारी एक आधार कल्ला असते, जी पेशींना वेगळे करण्याचे काम करते. पेशींना त्यांच्या भागातून ते वेगळे करत असते. एक प्रकारचे शरीरामध्ये जे काही आपले घटक आहेत त्याचे आदान प्रदान करणे असेल, हे सगळं कोणत्या भागाद्वारे होते, या संयोजक पेशींद्वाराच होत असते. पुस्तकात दिलेल्याप्रमाणे आकृती 6.9 मध्ये दर्शवण्यात दिले की विभिन्न अधिच्छद पेशींची रचना संरचना किंवा विभिन्न प्रकारची असते, तिच्या कार्यावरती आधारित असते. उदाहरणार्थ रक्तवाहिनी असेल किंवा फुफ्फुसांच्या वायुकोष्ठाच्या स्तराचा कोश असेल किंवा जेव्हा संवहनाच्या आवृत्त प्रवेशीय स्तराद्वारचा भाग होत असते त्या ठिकाणी सरळ चपट्या प्रकारच्या अधिच्छद पेशींचे कोश आलेले असतात. त्यांना सरळ लादिसम पेशी असे म्हणतात. सरळ लादिसम पेशी असे म्हणतात, जे तुम्ही आकृतीद्वारा पाहू शकतात. आता याच्यात जो भाग दिलेला आहे हे लादीसारखा, म्हणजे बर्फाची लादी वगैरे पाहिलं की त्याच्या आकारासारखा तुम्हाला याला आकारावरून त्याला नाव दिलं आहे लादिसम अधिच्छद सरळ लादिसम पेशीचा भाग, म्हणजे अधिच्छद पेशीचाच प्रकार येतो, ज्याला इंग्लिशमध्ये स्क्वॅमस म्हणतात. म्हणजे हे त्वचेचे जे पर्यावरणच्या शल्काचा भाग असतो त्या ठिकाणी या सरळ लादिसम पेशींच्या अधिच्छद कोश खूपच एकदम असे पातळ आणि चपटे नाजूक स्तराचे असतात. जसे लादिसम पेशीचा भाग दिलेला आहे हे पूर्ण असं याच प्रकारे देत आहे. तुम्ही तुमच्या त्वचेवरून तुम्ही याचा अभ्यास करू शकतात. याचे एक केंद्र असतं, म्हणजे त्याच्या आकारावरून त्याला नाव दिलं आहे लादिसम पेशी. तर असे जे काही पेशी ते आकारावरून सुद्धा त्यांना नावं देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे
त्याचप्रमाणे ते त्यांचे असे नाडीस्तर बनवत असतात. अन्ननळी आणि तोंडाच्या आतील स्तरांचं लादीसारखाच्या अधिच्छद पेशींनीच बनलेले असते. त्वचेच्या अधिच्छद पेशींचे कोश तुटण्यापासून तसेच फाटण्यापासून वाचण्यासाठी अनेक स्तरात सुव्यवस्थित ती रचना केलेली असते. तुटण्या फुटण्यापासून म्हणजे ज्यावेळेस इजाग्रस्त वगैरे ज्यादा असेल तर त्यावेळेस बरोबर त्या ठिकाणी काही दिवसानंतर बरोबर त्यांची ती रचना करून घेत असतात. तर पुष्कळशा स्तराच्या सुव्यवस्थित रचनेमुळेच अधिच्छद पेशींना स्तरीय किंवा शृंगीय स्त्रोत अधिच्छद पेशींच्या भाग असे म्हणत असतात. या पेशींचे एवढं की जेवढा तुमचा भाग खराब झाला असेल त्वचेच्या त्या ठिकाणी परत पेशी येण्याच्यामध्ये एक स्तरावरचा तो स्तर निर्माण होत असतो, जेथे अभिशोषण किंवा स्त्राव होत असतो. याच्यात आतड्याच्या आतील असलेला जो स्तर आहे ज्यात लांबी अधिच्छद कोशी असतात, लांब अधिच्छद कोशींचा भाग पाहायला मिळतो. या स्तंभाकार अधिच्छद पेशींचे कोश स्तंभाकार म्हणजे पिलरसारखे तुम्हाला पाहायला मिळते. ज्या आकृतीमध्ये दिले त्याप्रमाणे अधिच्छद अवरोधांना पसार करण्यासाठी मदतरूप होत असतात. श्वासनळीमध्ये स्तंभाकार अधिच्छद पेशींमध्ये पक्ष्म असतात. जसे की आता याच्यात अधिच्छद पेशींच्या कोशांच्या बाहेरील सपाटीवर केसांसारखी रचना असते. ते पक्ष्मल गती करू शकतात. तसे त्यांची गती श्लेष्माला पुढे स्थलांतरित करून या प्रदेशाला स्वच्छ करण्यास मदतरूप होत असते. आता या ठिकाणी श्लेष्म म्हणजे जे आपल्या श्वासनळी म्हणजे ज्यावेळेस आपल्या नाकाच्या बाबतीत पाहायला गेले तर या ठिकाणी जे पक्ष म्हणजे जे केसांच्या भागामध्ये आलेला असतो त्या ठिकाणी त्या भागामध्ये आढळणारे पेशींचा भाग जो असतो हे पक्ष म्हणजे असतात. हे बाहेरून येणारे जे कण वगैरे असतील धुळीचे कण त्यांना ते मध्ये शिरू देत नाही, हे बी त्याच्यापासून रक्षण करतात. आणि जो श्लेष्म आहे त्यांना पुढे सरकवण्याचं काम ज्या पेशींद्वारा होत असते आणि ते तेवढ्या भागाला म्हणजे आपल्या नाकाला स्वच्छ करण्यास ते मदतरूप होत असते. त्याचप्रमाणे घनाकार अधिच्छद पेशीचा भाग, अगोदर याची आपण आकृती पाहून घेऊ. ही आकृती बाजूमध्ये दिली आहे. घनाकार स्तंभाकारचा भाग या ठिकाणी हा जो भाग दिलेला आहे तुम्हाला हा इथं पक्ष्मलचा भाग असा केसांसारखा असा भाग तुम्हाला पाहायला मिळू शकतो. तर हा काय असेल पक्ष्म गतीचा, हे सगळे पक्ष्म आहेत. काय पक्ष्म. आणि या ठिकाणी हे स्तंभाकार्यासारखा भाग दिसतोय तुम्हाला, कॉलम पिलरसारखे भाग दिसतोय. हा पूर्ण भाग पाहून घ्या तुम्ही. पिलर दिसतोय कसा आहे पिलरसारखा पिलर. त्याचप्रमाणे या ठिकाणी या आकारावरून सुद्धा त्याला नाव देण्यात आले. स्तंभासारखी अशी त्याची रचना, अशी स्तंभ सगळे आलेले आहेत म्हणून त्याला स्तंभाकार पेशी पण म्हटलं गेलेलं आहे. तर याप्रमाणे या ठिकाणी त्याच्या बाबतीत माहिती दिली. त्याचप्रमाणे आपण एक घनाकार अधिच्छद पेशीचा भाग पाहू. घनाकार अधिच्छद पेशी घन आकार कोशांच्या लांबीमध्ये ती रुंदी जाडी त्याची समान असते. आता याच्यात जर पाहायला गेले हे मूत्रपिंड नलिका जी असते आपल्या शरीराची मूत्रपिंड नलिका तसे जे लाडग्रंथी असतात शरीरामध्ये त्यांच्या नलिकेच्या स्तराचे निर्माण करतात, जेथे ते त्यांना यांत्रिक आधार देतात. या अधिच्छद कोश अधिक विशिष्ट दर्शन ग्रंथपेशी म्हणून कार्य करतात आणि अधिच्छद पेशींच्या सपाटीवर पदार्थांचा स्राव करू शकतात. बऱ्याचदा या अधिच्छद पेशींचा बराचसा भाग आतील बाजूस वाकलेला असतो. एक बहुकोशीय ग्रंथींचे निर्माण करतो. या पेशींना ग्रंथी अधिच्छद पेशी असे म्हणतात. म्हणजे हे जे पेशींचा भाग दिलेला आहे याच्यामध्ये हे बहुकोशीय ग्रंथींचे निर्माण काम करत असतात. बराचसा भाग त्याचा वाकलेला असतो. आता हा जो भाग दिलेला आहे हा घनाकार भाग आहे. या ठिकाणी हे कसं आहे दिलेलं आहे, याच्यात घनाकार भाग दिलेला आहे. त्यानंतरचा भाग आहे संयोजक पेशी. संयोजक मला कनेक्टिव्ह टिश्यू. हे कनेक्टिव्ह टिश्यू काय करतात, शरीरामध्ये जे आपले जे हाडं आणि हाडके जे असतात किंवा स्नायू यांच्यासोबत ते जोडून घेण्याचे काम करत असतात. म्हणजे स्नायूला आणि जे हाडके असतात या दोघांना ते जोडण्याचे कार्य करत असतात सोबत लवचिकता आणण्यासाठी.
मग याच्यात दिलेल्या त्याप्रमाणे रक्ताच्या एक प्रकारचे संयोजक पेशी ज्याला म्हटलं जात असते, संयोजक पेशी ज्याला कनेक्टिव्ह पेशी म्हणतात. जोडायचे काम, कनेक्ट म्हणजे काय, जोडणे, जुळण्याचा भाग म्हणजे जुळणारे पेशींचा भाग, रक्ताला संयोजक पेशी का म्हणतात. या प्रकारात याच्यात पाहायला गेले तर सुरुवातीमध्ये मी सांगितलं गेलं होतं की याच्यात पहा की संयोजक पेशी जी असते ते पेशींचे कोश एकमेकांसोबत कमी जोडलेले असतात आणि आंतरकोशीय आधारद्रव्य म्हणजे मॅट्रिक्स स्वरूप व्याप्त असतात, जे आकृती 6.10 मध्ये तुम्हाला दाखवले त्याच्यात अभ्यास पाहू. हे आंतरकोशीय आधारद्रव्य जेलीसारखे प्रवाही घनता असणारे आणि खडबडीत पण असते. म्हणजे आंतरकोशीय आधारक द्रव्यांचा स्वभाव विशिष्ट संयोजक पेशींच्या कार्याला अनुसरून परिवर्तनशील असतो. तर 6.10ची आकृती पुढच्या भागात येते, त्याच्यात पाहू आपण या ठिकाणी. या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की रक्ताचा भाग. आता याच्यात दिलेला आहे पहिला तुमच्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे, पुस्तकात दिलेलं आहे. ह्या जो भाग दिसतोय तुम्हाला हे सगळं रक्ताचा भाग दिसतोय, रक्ताच्या कणांचा भाग दिसतोय. याच्यात विभिन्न तटस्थ रक्तकण असं दिलेलं आहे. तर याच्यामध्ये हा जो भाग दिसतोय तुम्हाला पहिला तटस्थ रक्तकण हा बहुकोशीय केंद्र कणिका असलेला कणाचा भाग असतो. त्यानंतर अम्लरागी श्वेतकर्ण असतो, याच्यात कोश कसा असतो, कोश केंद्र याच्यात पाहायला मिळतो, हा कोश केंद्र आहे त्याच्या, आणि याच्या अम्लरागी श्वेतकण या प्रकारचा पाहायला मिळत असतो. याच्यात बी कोश केंद्राचा भाग पाहायला मिळतो. आणि हे जे कण असतात त्राक कण असतात. कसे असतात, त्राक कण. त्याचप्रमाणे एकच केंद्र असलेल्या कणांचा भाग पाहायला मिळतो. आणि लसिका जे रक्तामध्ये आढळणाऱ्या लाल रक्तपेशी असतात, हिमोग्लोबिन्स असे म्हणतात. तर त्या ठिकाणी आपल्या शरीरात आढळणारे हिमोग्लोबिन, तर यांचे जे प्रमाण शरीरामध्ये व्यवस्थित ठेवण्यासाठी हे सगळ्यांचे महत्त्वाचे काम करत असतात. त्याचप्रमाणे सूक्ष्मदर्शक केंद्राच्या साहाय्याने रक्ताचा एक थेंब जर आपण इकडं स्लाईडवरती घेतला असताना त्यात उपस्थित राहून विभिन्न प्रकारच्या सूक्ष्मदर्शक केंद्राने पाहिलं असतं तर तुम्हाला या पुस्तकात जे दिलेली आकृती रक्ताची कणांची, ही जी आकृती दिलेली ही या प्रकारे तुम्हाला त्याच्यात पाहायला मिळू शकते. त्याचप्रमाणे हे लाल रक्तकण या ठिकाणी दिलेले आहे. ही पूर्ण स्लाईडची तुम्हाला आकृती दिली स्पष्टपणे पाहण्यासाठी. त्याचप्रमाणे याच्यात पाहू शकतो आपण पुढच्या भागात रक्ताच्या प्रवाही आणि आंतरपेशी आधारक द्रव्याच्या भागाला रुधिररस असे म्हणतात. म्हणजे प्लाझ्मा म्हणजे रुधिररसचा भाग असतो. हा 2 प्रकारचा प्लाझ्मा आहे, एक तर सफेद आणि एक लाल. म्हणजे सफेद म्हणजे आपला लाल रक्त आणि मध्ये असलेला एक व्हाईट रक्त म्हणजे प्लाझ्माचा भाग असतो. तर हे RBC रेड ब्लड सेल, लाल रुधिर कोषचा भाग आणि सफेद रक्तकोषचा म्हणजे श्वेत रक्तकोषचा भाग. श्वेत म्हणजे सफेद. तर रुधिर आणि हे तर जे असतात त्राककण असतात. कसे त्राककण असतात. रुधिर रसामध्ये प्रोटीन्स तसेच मीठ आणि अंतस्राव पण असतात. आपल्या रक्तामध्ये काय असतो, प्रोटीन्सचा भाग असतो, तसेच आपण मीठ खातो ते पण त्याच्यात मिसळलेलं असतं, सोडियम क्लोराईडचा भाग, आणि त्याच्या अंतस्राव जे वाहणारे इतर घटक असतील ते. रुधिरवायू तसेच शरीराचा पचलेला आहार, अंतस्राव आणि उत्सर्जित पदार्थांचे शरीराच्या एका भागापासून दुसऱ्या भागाकडे संवहन करत असते. हे लाल रक्तपेशींच्या भागाचे कार्य आहेत. त्यानंतरचा भाग अस्थि आणि कास्थिकचे संयोजक. अस्थि संयोजक पेशीचे उदाहरणे काय आहे, अस्थि हे संयोजक पेशीचे उदाहरणे शरीराच्या सापळ्याचे निर्माण करून शरीराला आकार देतात. सापळ्याचा आकार म्हणजे आपल्या शरीरात असणारा हाडांच्या आकाराचा भाग, त्याला एक शरीराला आकार देण्याचे काम करत असतात. म्हणजे हाडक्यांचा भाग. तुम्हाला माहिती आहे शरीराला जे हाडके वगैरे नाही राहिले तर आपल्याला योग्य आकार मिळणार नाही आहे. तर पण आकार देण्यासाठी हे जे अस्थिकोश असतात, अस्थिकास्थी, हे त्यांचे महत्त्वाचे आहेत. ते स्नायूपेशींना मदतरूप आणि शरीराच्या मुख्य अंगांना आधार देतात. त्या पेशी मजबूत आणि कठीण असतात. अस्थिकोशांची रचना आणि आंतरकोशीय आधारक द्रव्यात
करण्यात आलेले असते, जे कॅल्शियम आणि फॉस्फरसचे बनलेले असतात. आता आपल्याला माहिती आहे की आपले जे दात आहे हे सुद्धा कसं आहे, कॅल्शियम आणि फॉस्फरसने बनलेले आहे. हाडके बी त्याच्यानेच बनलेले असतात. याच्यावरती या ठिकाणून प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. बरं, याच्यात तुम्हाला या ठिकाणी 1-1 मार्कासाठी असे बरेचसे प्रश्न निर्माण होऊ शकतात. याच्यासाठी परीक्षेसाठी तयारी करून ठेवायची. त्याचप्रमाणे 2 जवळील किंवा क्रमिक अस्थिकोश एकमेकांसोबत एक अन्य संयोजक पेशींद्वारा जुळलेले असतात. त्यांना अस्थिबंध स्नायू असे म्हणतात. लिगमेंट्स म्हणजे अस्थिबंध भाग. हे जे पेशी असतात ते खूपच स्थितिस्थापक असतात आणि नोंदपात्र मजबूत पण असतात. अस्थिमध्ये पण आणि आंतरकोशीय आधारक द्रव्य खूपच कमी पाहायला मिळतो. त्यांच्या आंतरद्रव्य जो असतो कमी पाहायला, आंतरकोश आधारक द्रव्य कमी असतो आणि अस्थिंशी जुळते. आणि दुसऱ्या एखाद्या प्रकारचे संयोजक पेशी जी असते ते स्नायुबंध असते. म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला बोललो की हाडके आणि स्नायुपेशी हे एकमेकांसाठी कनेक्ट होण्यासाठी हे संयोजक पेशींचाच प्रकार हा पाहायला मिळतो आहे आपल्याला. हे स्नायुबंध एकमेकांना शरीराला लवचिकता आणण्यासाठी हे जुळण्याचे कार्य करत असतात. हे संयोजक म्हणजे लाल रक्तपेशींच्या भाग, स्नायुपेशींच्या भाग. जे स्नायुपेशी किंवा मांसपेशी अस्थिसंवाद जुळलेले असतात, हाडांसोबत जुळलेले असतात. स्नायुबंध ही एक मजबूत तसेच सीमित स्थितिस्थापकता असलेली एक तंतुमय पेशी आहे. मग त्याच्यात अस्थि कोणत्या प्रकारची पेशी आहे? तंतुमय पेशी, असं पण आपल्याला प्रश्न विचारला जातो, तर त्यास लक्षात ठेवायचं. त्यानंतर कास्तीचा भाग आहे. कास्तीमध्ये म्हणजे कार्टिलेज एक दुसऱ्या प्रकारची अशी एक संयोजक पेशी आहे, पण म्हणजे संयोजक पेशीच्या दुसरा भाग. याच्या कोशांदरम्यान पर्याप्त काय असते? स्थान पाहायला मिळत असते. त्यांच्या आंतरकोशीय आधारक द्रव्य प्रोटीन्स आणि शर्करेने बनलेले असतात. जे आपण आहार घेतो त्याचे शुगरिंग जे बनलेले असते शरीरात आणि प्रोटीनचा भाग याच्याने ते बनलेले असते. त्यांचे आधारक द्रव्य त्याच्याने बनतात. ते अस्थिंच्या सांध्यांना अधिक लवचिक बनवितात. कास्ती नाक, कान, गळा आणि श्वासनलिकेत पण आढळून येत असते. या ठिकाणी कास्तींचा भाग पाहायला मिळत असतो. हाडक्यांचा भाग नाक, कान, गळा आणि श्वासनलिका म्हणजे एक नाजूक हाडके जसे की ते आरामाने वळू शकतात. बाकीचे तुम्ही अस्थिंचा भाग पहा की हाताच्या हाडक्यानं वळून पहा, तुम्ही वळणार का? नाही वळणार. परंतु जे कानाच्या भाग आहे, कण कसंही वाढला तर तो तुमचा भाग वळू शकतो. तर हा कास्तीचा भाग आहे आणि जो वाकला जात असतो तो कास्तीचा भाग आणि नाही वाकत तो अस्थिचा भाग असतो. फरक स्पष्टीकरणामध्ये अस्थि आणि कास्तीमध्ये 2 मार्कासाठी विचारतात, त्यावेळेस त्याच्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्याचप्रमाणे कानाच्या कास्तीला वळू शकतो, परंतु हाताच्या अस्थिला वळवू शकत नाही. मी आताच तुम्हाला प्रश्न सांगितल्याच्या माहिती. त्याचप्रमाणे तरी पेशी भिन्न काय? एक आपल्याला स्पष्टपणे आपल्याला समजते की कानाचा भाग आहे तो आरामात थोडासा असं लवचिकता जास्त असल्यामुळे तो वळू शकतो, परंतु हाताच्या हाडकांना पण वळू शकत नाही. त्यानंतरच्या तंतुघटक पेशी आहेत. काय? तंतुघटक पेशी, तंतुघटक संयोजक पेशी, एरोलर्स कनेक्टिव्ह टिश्यूचा भाग. हा बी जोडण्याचाच काम. म्हणजे त्वचा आणि स्नायुपेशी किंवा मांसपेशी रक्तवाहिनींच्या चारही बाजूस चेता आणि अस्थिमज्जा यामध्ये आढळून येत असते. त्या पेशी अंगाच्या आतील रिकामी जागा भरून काढते आणि आंतरिक अंगांना आधार देते आणि पेशींच्या सफाईच्या कामामध्ये मदतरूप होते. हे पण शरीराच्या सफाईच्या कामासाठी मदतरूप होत असते. हे सगळे पेशीचे यांचे सगळे विशिष्ट कार्य आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे जे भाग असतात ते त्यांचे स्वतःचे विशिष्ट कार्य करत असतात. आणि आपल्या शरीरातला त्वचा आहे, त्वचामध्ये असलेला त्वचेच्या वरचा जो भाग आहे तो त्वचा आहे तुमचा, पण त्याच्या खालच्या भागामध्ये हा शरीरामध्ये चरबीचा भाग पाहायला मिळतो. कुठं असतो? मग तुम्हाला याच्यावरून विचारलं जातं की शरीरामध्ये चरबीचा भाग कुठं आढळत असतो? तर त्या ठिकाणी ही चरबी जी असते आपल्या चरबी म्हणजे मेद. आता गुजरातीमध्ये याला मेद किंवा चरबी असं दोघं शब्द टाकू शकतात ते. तर मेदचा संग्रह करण्यासाठी चरबीयुक्त पेशी त्वचेच्या खालील असलेल्या आंतरिक अंगांमध्ये आढळून येतात. या पेशींचे कोश चरबी किंवा मेदाच्या गाठीने भरलेले असते. चरबीचा संग्रह झाल्यामुळे
उष्मा नियमनाचे कार्य पण करू शकते. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये जरी चरबी असते त्याच्यातने पण आपल्याला काय प्राप्त होत असते, ऊर्जा प्राप्त असते. आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होत असते. ज्यावेळेस आपण आहार वगैरे घेत नाही, पण याच्यात जी चरबीमध्ये असलेली ऊर्जा आहे त्यावेळेस आपलं शरीर ऊर्जेचा उपयोग करू शकतात. एनर्जी म्हणजे उष्माचे नियमन करते. काय करते? उष्णाचे नियमन करत असते. तर आकृतीद्वारा समजून घेऊ आपण या ठिकाणी. पहिले तर हे वरचे 2 भाग झालेले आहेत तुमचे. हा खालचा जो भाग दिसतो तुम्हाला या ठिकाणी अस्थिच्या भागामध्ये पहा. या ठिकाणी अस्थि आणि कास्तीचा भाग आता आपण पाहिला. याच्या ठिकाणी याच्यामध्ये रक्तवाहिनिका नलिकाचा भाग, हार्वासीय नलिका, रक्त आणि वाहिनीच्या भाग चेतातंतू युक्त असतात. आता या ठिकाणी पहा की हा जो भाग दिसतोय या ठिकाणी हे जे दिसतंय तुम्हाला एक कास्ती कोश आहे. आणि या कास्ती कोशांच्या या दोघं भागांमध्ये या ठिकाणी जे दिसतंय तुम्हाला हे काय विरल आधारक द्रव्य आहे. काय विरल आधारक द्रव्य. आणि यांना या प्रकारे कास्तींच्या भागामध्ये पाहायला मिळत असते. त्यानंतरचा भाग आहे आपला या ठिकाणी स्नायूपेशीच्या भागामध्ये एक असे स्नायूपेशीचा भाग असतो. त्या ठिकाणी नसा वगैरे असे जे असतात ते नळांसारखा जो भाग दिसतोय तर याप्रमाणे तुम्हाला दिसतोय. तर हा जाळीदार असलेला तंतुमय तंतू पेशींचा भाग, तंतू घटक पेशींचा भाग. हा जो कोश आहे तंतुकोशचा भाग दिसतोय. त्याचप्रमाणे हा एक तुम्हाला मोठा भाग जो दिसतो ब्ल्यू आकारामध्ये तो मास्टकोश म्हणून ओळखला आहे. मास्टकोश. आणि हा जो हिरवट रंगाच्या या ठिकाणी तुम्हाला दिसतोय हा बृहद म्हणजे मोठा कोश आहे. काय याच्यातला मोठा किंवा भक्षक कोश म्हणून त्याला म्हणतात. आणि हा जो याच्या ठिकाणी नळीसारखा भागामध्ये असला निळा जो भाग दिसतोय तो कोलेजन तंतू आहे. काय कोलेजन तंतू. आणि हा इकडचा कोशरस कोशचा भाग, याच्यात कोशांचा रस पाहायला मिळतोय. तर हे तंतू घटक पेशीच्या बाबतीत दिलेलं आहे. त्यानंतरच्या खालची जी आकृती दिलेली तुम्हाला या ठिकाणी मेदबिंदू. आता मेदबिंदू म्हणजे तुमच्या शरीरामध्ये आढळणारी चरबीचा भाग. या ठिकाणी हा जो भाग मोठा दिसतोय तुम्हाला हा मेदबिंदू, चरबीचा हा मोठा भाग, गोळे दिसतात तुम्हाला. यांना पण एक असे या ठिकाणी असे काळे टिपके जे दिसतात तुम्हाला, हे काळे टिपके हे सगळे काय आहे त्याला कोश केंद्र आहेत. काय कोश केंद्र आहेत. तर या प्रकारची रचना याच्यामध्ये ही आपल्या त्वचाच्या खालच्या स्तरामध्ये, त्वचेच्या वरच्या बाह्यच्या स्तर आणि त्याच्या लागूनच खालच्या स्तरामध्ये या प्रकारची स्लाइड रचना तुम्हाला म्हणजे चरबीची रचना पाहायला मिळू शकते. त्याचप्रमाणे पुढच्या भाग आहे स्नायूपेशीचा भाग पाहू आपण. स्नायूपेशी लांब कोशांनी बनलेली असते आणि त्या पेशींना स्नायुतंतू पेशी असे पण म्हणत असतात. या आपल्या शरीरामध्ये हलनचलनासाठी अत्यंत महत्त्वाचे कार्य करत असतात, म्हणजे जबाबदार असतात ते. स्नायूमध्ये एक विशिष्ट प्रकारचे प्रोटीन असते, त्याला संकोचनशील प्रोटीन असे म्हणतात. स्नायूमध्ये कोणत्या प्रकारचे प्रोटीन्स आढळते त्याला संकोचनशील प्रोटीन असे म्हणतात. एवढं लक्षात ठेवायचं. हे सगळे याच्यात फार महत्त्वाचे. एक मार्काचे प्रश्न तुम्हाला शरीरामध्ये एक मार्काचे प्रश्नामध्ये म्हणजे परीक्षेत तुम्हाला विचारले जाऊ शकतात. हे जे स्नायूपेशी जे असतात हे संकोचन आणि शिथिलनाच्या गती करत असतात. फुलतात किंवा कमी जास्तचा दाब निर्माण करतात हे स्नायूपेशींच्या भागामध्ये. त्यानंतरचा भाग पाहू आपण. या संकोचनशील गतीमुळे बऱ्याचशा वेळेस याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की या ठिकाणी आपल्याला माहिती त्याप्रमाणे की या ठिकाणी बऱ्याच स्नायूंची जी गती आपण आपल्या इच्छेनुसार करू शकतो. जसं की आपण बसतो, उठतो, हात आणि पायांच्या स्नायूंना आपण इच्छेनुसार गरजेप्रमाणे गती प्राप्त करून देऊ शकतो अथवा त्यांच्या गतीला थांबवू शकतो. अशा प्रकारच्या स्नायूंना ऐच्छिक स्नायूपेशी असे म्हणतात, ज्याला इंग्लिशमध्ये व्हॉलंटरी मसल्स असे म्हणतो. जी आकृती 6.11 याच्यामध्ये वरच्या भागामध्ये पहिली आकृती दिलेली आहे. या स्नायूपेशींना कंकाल स्नायू किंवा कंकाल स्नायूपेशी असे म्हणतात, कारण की ते मोठ्या प्रमाणामध्ये अस्थिंसोबत म्हणजे हाडक्यांसोबत ते जोडले गेलेले असतात आणि शारीरिक गतिशीलता प्राप्त करण्यास पण ते मदतरूप होत असतात.
सूक्ष्मदर्शक यंत्राखाली पाहिले असतात, तर स्नायुतंतूमध्ये अशी एक असे फिकट आणि किंवा गडद रंगाचे याच्यात आढळणारे जे फिकट तसेच गडद रंगाचे पट्टे एकसारख्या अंतरावरती रेषांसारखे ते रचलेले पाहायला मिळतात. त्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसते त्याप्रमाणे. त्यामुळे त्यांना स्नायुपेशी पण असे म्हणतात. या पेशींचे जे कोश असतात ते तंतू लांब, नळाकार, अशाखित आणि बहुपेशी केंद्र असतात. म्हणजे याच्यावरून आपल्याला कळते की त्यांच्या आकृती पाहून याच्यात ही आकृती दिलेली आहे की याच्यात हा जो असा गोल असा भाग दिसतोय तुम्हाला, याच्यात रेषीय एक समान अंतरावरती असलेल्या रेषांचा भाग दिसतोय तुम्हाला, जे रेषीय पट्टे म्हणून आहेत. आणि त्याचप्रमाणे हे खाली वर असे बऱ्याचशा ठिकाणी याचे कोश केंद्र तुम्हाला पाहायला मिळू शकतात. आणि अशाखित म्हणजे ते कोणत्याही भागात हे झालेले नसतात, ते सिंगल असे याप्रमाणे हाडकांसोबत ते जुळले गेलेले असतात. जेणेकरून आपल्याला आपल्या इच्छेनुसार आपण जे अशा अवयवांना हात पाय वगैरे असतील जे आपल्या इच्छेनुसार करू शकतात, त्यांना गती प्राप्त करू शकतात. त्याचप्रमाणे पुढचा जो भाग आहे अन्ननलिकेसारखेचा भाग, अन्ननलिकेत तसेच अन्नाचे वहन, रुधिरवाहिनी, रक्तांचे वहन यासारखे ऐच्छिक नसते. आता या ठिकाणी आपण जे पाहिलं की असे जे प्रकारचे हात पाय वगैरे असतात जे आपल्या मर्जीप्रमाणे आपण इकडे तिकडे हलवू शकतो, ते ऐच्छिक क्रिया असतात. ऐच्छिक क्रिया असतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण म्हणू शकतो की अन्ननलिकेचे भाग म्हणजे दुसरे भाग जे ते अनैच्छिक आहे, म्हणजे आपल्या मर्जीप्रमाणे अशा क्रिया होत नसतात. जे आपल्याला इच्छा घ्यायला थांबवू शकतो पण आपण थांबवू शकत नाही अशा क्रिया. म्हणजे आपल्या अन्ननलिकेमध्ये अन्नाचे वहन आणि रुधिरवाहिनीत रक्ताचे वहन म्हणजे रक्त वाहून नेणारे वाहिन्या, आणि जो आपला अन्ननलिकेचा जो मार्ग असतो, आपण अन्न ग्रहण करतो त्या नलिकामध्ये, तर ते अन्नाचे जे वहन असतं ते आपल्या मर्जीप्रमाणे नाही, परंतु शरीराच्या आत गेल्यानंतर शरीराच्या नियमानुसार ते नैसर्गिकरीतीने त्याचे वहन इंटरबॉडीमध्ये होत असते. आता या गतिविधींना आपण स्वयंचलित करू शकत नसतो, आपण त्याच्यावर नियंत्रण करू शकत नाही, किंवा आपण या गतींच्या इच्छेनुसार सुरू किंवा बंद करू शकत नाही. अरेखित स्नायुपेशी किंवा अनैच्छिक स्नायुपेशी असे गतींचे किंवा वहनशीलतेचे नियंत्रण करते. ते डोळ्यांचे बुबुळ, मूत्रवाहिनी, फुफ्फुसांच्या तसेच श्वासनलिकेमध्ये पण आढळून येत असतात. त्यांचे जे तंतू असे लांब आणि शेवटचे जे टोक जे असतात ते बारीक असतात. आणि त्याचप्रमाणे आकार त्याच्यावर त्राकाकार असतो. त्यांचे जे कोश केंद्रे असतात आणि अरेखित स्नायुपेशी पण त्याच्यात म्हणू शकतो आपण. आता हे अरेखित काय याचा विचार केला असता तर पाहू आपण. हृदयाचे स्नायुपेशी तसेच आजीवन लयबद्ध पद्धतीने संकोचन आणि शिथिलन करत असतात. आजीवन म्हणजे जोपर्यंत आपला जीव असतो तोपर्यंत आपल्या हृदयाचे जे टोके पडत असतात, जिवंत राहत असतो तोपर्यंत आपला जीव असतो, आणि तोपर्यंत त्यांचे स्नायूचे जे भाग असतो ते लयबद्ध पद्धतीने ते कार्य करत असतात. दबकान जसे की हृदय दबकणे, स्नायूंच्या दगद होणे या प्रकारचा भाग. तर या अनैच्छिक स्नायुपेशींना हृदय स्नायुपेशी असे म्हणतात, जे आपण आकृतीद्वारे पाहू शकतो की स्नायुतंत नळाकार, शाखित आणि एककोश केंद्रीय असतात. विभिन्न प्रकारचे स्नायुपेशींचे संरचनेची तुलना वगैरे जे आकार याची प्रवृत्ती तुम्हाला कोष्टकात ती तुम्ही स्वतः करून पाहिजे. त्याचप्रमाणे आकृतीवरून आपण समजून घेऊ. या ठिकाणी दिलेले आहे की हा जो भाग आहे फुफ्फुस वगैरे त्याचा भाग हा याचा शेवटचा टोक कसा असतो, संबंधित जुळे भाग, आणि हा मध्य भाग जो असतो त्याचा जास्त रुंदीचा असलेला भाग पाहायला मिळतोय. तर त्राकाकार स्नायुपेशी कोषचा भाग आहे. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी त्याचे सेंटरमध्ये एकच कोश केंद्र पाहायला मिळतो आहे. आणि अशाखित असतं याच्यामध्ये पाहायला गेलं तर असे एक लांब असं तंतुमयसारखा भाग तुम्हाला पाहायला मिळू शकतो, आणि त्याचे एक कोश केंद्र पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे हृदयाच्या स्नायूचा जो भाग या ठिकाणी असे बरेचसे भाग पाहायला मिळतात हे एकाच याच्यातून दुसऱ्या भागाला दुसऱ्या नलिकेसोबत ते जोडले गेलेले असतात. म्हणजे काय ते शाखित आहेत,
काय आहेत, शाखेत आहे, म्हणजे एकापासून दुसऱ्या भागाला ते जुळलेले असतात. आणि परत त्यांच्यामध्ये असे बारीक असे एकदम बारीक असे रेषीय पट्टे त्याच्यात पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे हा एक केंद्राचा भाग असेल, या ठिकाणी हे पेशी केंद्र त्याच्यात पाहायला मिळत असतात. हे जे असतात हृदयाचे स्नायू पेशी आहेत, हे हृदयाचे स्नायू पेशी आहेत. तर याप्रमाणे याचा विषय पाहिला आपण. त्यानंतरचा भाग आहे आपल्याला शरीरात आढळणारा चेताकोषचा भाग. चेतापेशी म्हणजे नर्वस टिश्यू असे त्याला म्हणतात. सर्वच कोशांमध्ये उत्तेजना अनुरूप प्रतिसाद देण्याची क्षमता असते. जी आपल्या शरीरामध्ये आढळणारे जे कोश चेताकोष जो असतो ते डोक्यापासून हातांच्या बोटांपर्यंत पायाच्या तळभागापर्यंत प्रत्येक भागाकडे या चेताकोष जो असतो पसरलेला असतो, जुळलेला असतो. आणि यांचे जे महत्त्वाचे कार्य काय की उत्तेजना निर्माण करणे आणि वेगाने संपूर्ण शरीरामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणीपर्यंत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणीपर्यंत पोहोचविण्यात उत्तेजना जे असतात ते पोचवतात. आणि ते जे उत्तेजना असतात ते मेंदूच्या करोडरज्जू आणि चेता या सर्वांच्याशी रचनाशी ते बनलेली असते. म्हणजे मेंदूपर्यंत ते पोहोचवत असतात करोडरज्जूमधून, आणि तिथून मग आपला जो मेंदू असतो त्या उत्तेजनावरती निर्णय घेऊन आपण प्रतिक्रिया करत असतो. चेतापेशींच्या कोशांना चेताकोष असे पण म्हणतात. चेताकोष म्हणजे न्यूरॉन्स ऑफ नर्व्ह सेल्स असे पण म्हणतात इंग्लिशमध्ये. चेताकोषमध्ये याच्यात पेशी केंद्र असतो, पेशी रस म्हणजे पेशी चेतारसचा भाग असतो. त्याचप्रमाणे चेताकोषमधून लांब पातळ केसांसारखा असा निघत असतो. आणि सामान्यतः प्रत्येक चेताकोष अशाच प्रकारे एक लांब प्रवर्ध असतो, त्याला अक्षतंतू असे म्हणतात. आणि अतिशय शाखा असलेल्या प्रवर्धांना शिखातंतू असे म्हणतात. एक चेताकोष जो असतो जवळजवळ 1 मीटरपर्यंत लांब असू शकतो. बरेचसे चेतातंतू संयोजक पेशींद्वारे एकत्र येऊन चेताचे निर्माण करतात. म्हणजे ते शाखेत, तर बरेचसे असे शाखेत भाग त्याच्यात पाहायला मिळू शकतात. त्याचप्रमाणे चेतातंतूमधून पसार होणाऱ्या संवेदनांना उर्मिवेग असे म्हणतात. चेतास्पंदन किंवा उर्मिवेग आपल्या इच्छेनुसार आपल्या स्नायूंच्या हलनचलनास मदतरूप होत असतात. मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे की एखादी गरम वस्तू असेल तर त्याला तुम्ही हात लावला असेल आणि त्याला ज्यावेळेस आपल्याला चटका लागतो म्हणजे आपण त्याच्यावरती काय करतो, हाताला मागे घेऊन टाकतो आणि परत लगेच आपण त्याच्यावरती काय आपल्या मेंदूला लगेच असा संदेश पोचतो की तुम्हाला हा भाग जो आहे तो मागे करून घ्यायला पाहिजे, आणि जेणेकरून तुम्हाला चटका लागत असं आपल्याला निर्णय घेण्यास मदतरूप होतो मेंदूद्वारा. जे चेताकोषच्या उत्तेजनामुळे आपला मेंदू हा निर्णय घेत असतो. आणि चेतादशेच्या स्नायूपेशींचे कार्यात्मक संयोजक सामान्यपणे सर्वच सजीवांमध्ये पायारूप असते. त्याचबरोबर ते संयोजन उत्तेजित होऊन प्राण्यांमध्ये वेगळी गतिशीलता पावत असते. म्हणजे उर्मिवेगाचे वहन करून ते त्याच्यावरती निर्णय घेऊन प्रतिक्रिया करत असतात. आता आपण आता आकृतीद्वारे याची विषयी माहिती समजून घेऊ. तर या ठिकाणी हा चेताकोषचा भाग आहे. काय चेताकोषचा भाग आहे. तर या ठिकाणी हा जो भाग दिसतोय तुम्हाला हा चेताकोष केंद्राचा भाग आहे. आणि हे जे स्नायूसारखा भाग दिसतोय हा शिखातंतू आहेत. काय म्हणजे शाखातंतूचा भाग आहे. आणि हे जे दिसतोय तुम्हाला हा पूर्ण काय एक्झॉन्स म्हणजे त्याच्यात असलेला अक्षतंतूचा भाग दिसतोय, याला अक्षतंतू म्हणतात. त्याचप्रमाणे हा मागील शेपूटसारखा जो भाग दिसतोय तुम्हाला हे पुच्छ म्हणजे मागचा भाग म्हणजेच पुच्छ भाग तिथं पुच्छतंतू. याचे काय करून इथून असं याचं प्रत्येक भागाकडे काय करत असतं ते नवीन कोष निर्माण होत असतो आणि जुळत असतो. असे 1 चेताकोष जवळजवळ 1 मीटर लांबी 1 मीटर लांबीचा भाग पाहायला मिळू शकतो. आणि हा जो कोष केंद्राचा भाग आहे याच्या आजूबाजूमध्ये असलेला जो भाग आहे हा सगळा काय असतो चेताकोषचा रसचा भाग पाहायला मिळू शकतो. तर याप्रमाणे ही चेताकोष जे असते आपल्या शरीरामध्ये एका चेताकोषच्या या प्रकारची आकृती दिलेली आहेत. परीक्षेमध्ये ही आकृती महत्त्वाची असते आणि बऱ्याचशा वेळेस परीक्षेमध्ये विचारली गेलेली असते. जवळजवळ 2 मार्कासाठी विचारले जाऊ शकते. तर आजच्या टॉपिक्समध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण प्राणीपेशींमध्ये
अधिच्छेद पेशींचा भाग पाहिला, त्याच्यात आढळणार लालिस्तंभ पेशी, स्त्रुत लालिस्तंभ पेशी, घनाकार पेशी, तसेच स्तंभाकार पेशी, तसेच संयोजक पेशींचा भाग पाहिला. त्याच्यामध्ये आपण विविध तटस्थ रक्तकण पेशींचा भाग पाहिले, तसेच चेतातंतूयुक्त असलेल्या भागांचा पाहिला, तसेच अस्थिकास्थिच्या भागांची कोशांचे भाग पाहिले, लाल रक्तकणांचा भाग पाहिला, तसेच तंतुमय असलेल्या संयोजक तंतू असलेल्या पेशींच्या भागविषयी माहिती मिळवली. तसेच मेदपूर्ण पेशींच्या आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या त्वचेच्या खाली आढळणारे मेद पेशी जे असतात, चरबीचे पेशी, त्याच्याविषयी आपण माहिती मिळवली आकृतीद्वारा. त्याचप्रमाणे स्नायूपेशीच्या विषयीमध्ये संयोजक पेशीमध्ये पाहिले. याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये आढळणाऱ्या रेषीय स्नायूंच्या भाग पाहिले, सरळ स्नायूंचे भाग पाहिले, जे 2 नंबरच्या आकृती आणि 3 नंबरची जी आकृती ते हृदय स्नायू पेशींच्या विषयी पाहिले की कशा प्रकारे ते रेखित स्नायू आपल्या याच्यात पाहायला मिळतो. त्यांच्यामध्ये आढळणारा प्रोटीन जो संकोचनशील प्रोटीन असतो, ज्याच्यामुळे ते गतिशीलता शिथिलांचा भाग पाहायला मिळत असतो आणि त्यांची रचनाविषयी आपण पाहिले. तसेच अन्ननलिके आणि रुधिरवाहिन्या जे असतात, यांच्यामध्ये अन्नाचे वहन आणि रुधिरवाहिन्याचा भाग जे अरेखित स्नायू असतात, त्यांच्याद्वारे कशा प्रकारे त्याच्याविषयी माहिती मिळवली. त्याचप्रमाणे हृदयामध्ये लयबद्ध पद्धतीने होणारे जे अनैच्छिक क्रिया जे असतात त्याच्याविषयी आपण माहिती मिळवली. त्यानंतरचा भाग चेतापेशी, जे नर्वस टिश्यूचा भाग आहे, जे महत्त्वाचा भाग म्हणजे उत्तेजना निर्माण करून त्या उत्तेजनाचे वहन एका ठिकाणात दुसऱ्या ठिकाणी म्हणजे उत्तेजना निर्माण करून आपल्या मेंदूपर्यंत करोडरज्जूमधून पसरलेला जो चेताकोषचा भाग असतो त्या ठिकाणाहून मेंदूपर्यंत पोहोचवून आपल्याला त्या ठिकाणी प्रतिसाद करत असतो आणि निर्णय घेण्यास मदतरूप होत असतो. आणि त्याचप्रमाणे त्याची आकृतीविषयी आपण पाहिले की त्याच्यामध्ये आढळणाऱ्या कोश केंद्राचा भाग पाहिला, शाखातंतू कसे पसरलेले असतात किंवा त्याच्यातून नवीन कोश कुठून निर्माण होतो, कोशतंतूचा भाग पाहिला, त्याच्यात अक्षतंतू आणि त्याच्यात चेतारस्थाविषयी माहिती मिळाली. आणि ह्या आकृती 2 मार्कासाठी विचारली जाते. याप्रमाणे हा पाठ पूर्ण केलेला आहे, संपलेला आहे हा पाठ. तर याच्याविषयी जे काही आकृती आहेत ते तुम्ही वहीमध्ये उतरवून घ्यायचे आहे, कारण की 2 मार्कासाठी परीक्षेमध्ये विचारले जात असतात. तर हे सगळा अभ्यास तुम्हाला करायचा आहे आणि स्वाध्याय पण तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. तर आजच्या टॉपिक्समध्ये आपण भाग 2मध्ये एवढंच पाहूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो.